कुठे गेले असतील. खूप काळजी वाटते मला. कालपर्यंत राग येत होता त्यांचा, पण आता काळजी वाटते ग. आई नको ना ग काळजी करूस. राजन दादा आणि अभि दादा गेलेत ना त्यांना शोधायला. हो, रात्रभर शोधतायत. सापडल्यात की नाही कुणास ठाऊक. आई अगं सापडतील त्या. आपले दद्दू बाबा आहेत ना, त्यांची कृपा आहे आपल्यावर. सगळं नीट होईल बघ. तू त्यांचं नामस्मरण कर चल. आई, मी रात्रभर काही खाल्लं नाहीये. मी चहा करू का तुमच्यासाठी? आई अगं शुभदा मावशीचा फोन आहे. आता काय करायचं? काय सांगू तिला मी? बघ बघ, तिकडे आहेत का बघ. हॅलो, हा शुभदा मावशी बोला ना. नाही सापडल्यात अजून शुभदा मावशी, पण अभि दादा गेलाय त्यांना शोधायला. तुम्ही टेन्शन नका घेऊ. मला काहीही कळलं ना तरी मी तुम्हाला आधी इन्फॉर्म करीन. हा हो मावशी, मी सांगेन तुम्हाला. हो बाय. काय ग, तिथे पण गेल्या नाहीत? अरे देवा, कुठे असतील ग ह्या? मला खूप काळजी वाटते ग त्यांची. अभि, राजन, अरे सांग ना. अरे काय झालं? सापडला का? नाही सापडल्या. सगळीकडे शोधलं की नाही त्यांना तुम्ही? हो आई, सगळीकडे शोधलं आम्ही, पण नाही सापडल्या. अरे देवा. बाबा, आई कुठे गेली असेल? त्यांना काही झालं असेल ना? सांगा ना बाबा, सांगा ना. राजन, आपण पोलीस कंप्लेंट करूया का रे? आई, गेलो होतो आम्ही पोलीस स्टेशनला, पण ते म्हणाले 24 तास होत नाहीत तोपर्यंत पोलीस कंप्लेंट करता येणार नाही. तर काय करायचं ना ते सुचत नाही आम्हाला. दादा, आपण दद्दू बाबांना फोन करूया का? त्यांना विचारूया, ते नक्की काहीतरी करतील. हो हो, बाबांना दिव्य दृष्टी आहे, त्याच्यातून काहीतरी कळेल. सांगतील ते नक्कीच आपल्याला. अभि, फोन कर फोन. आई अगं, काही काय, दद्दू बाप्पा काय करणार ते याच्यात? अरे दादा, बरोबर बोलतेय आई. अरे दद्दू बाप्पा नक्की काहीतरी करतील, तू बघच. अभि दादा, तू आत्ताच्या आत्ता फोन कर बरं त्यांना. आपल्या हातात होतं ते सगळं केलं आपण दादा. हे करून बघूया ना. अभि कर फोन, कर त्यांना. दद्दू बाबा, अविनाश बोलतोय. हा बोला. काय अनु आणि पिहू दोघींना कुठेतरी गेल्यात, म्हणजे कुणालाही न सांगता गेल्या. हो, आम्ही खूप शोधायचा प्रयत्न करतोय पण त्या सापडत नाहीयेत. आम्हा सगळे खूप चिंतित आहोत. प्लीज प्लीज काहीतरी मार्ग दाखवा बाबा. बरं बरं पाटकर साहेब, तुम्ही जरा शांत व्हा. हे बघा, सध्या तरी मला असं दिसतंय त्या जिथे कुठे आहेत ना तिकडे अगदी सुखरूप आहे. तुम्ही काही काळजी करू नका. अहो, उद्यापर्यंत घरी परत सुद्धा येतील त्या. हं? थोडा संयम ठेवा. आणि पाटकर साहेब, मी ना जरा गडबडीत आहे. काय माझी सभा आहे ना, त्याची सगळी तयारी चालू आहे. तुम्ही सुद्धा या सभेला. नाही नाही, थँक्यू बाबा. तुम्ही करा तुमचं काम. बरं, ठेवतो. हा, काय झालं, काय म्हणते? काय नाही, त्यांची सभेच्या गडबडीमध्ये होते.
अरे आपण इथे एवढे टेन्शन मध्ये आहोत आणि त्यांना सभेची पडली आहे. अरे पण गडबडीमध्ये असताना पण फोन उचलला ना त्यांनी दादा. हे महत्वाचं आहे. आपण त्यांच्यासाठी महत्वाचे आहोत, आपलेसे आहोत, जवळचे आहोत म्हणून त्यांनी फोन उचलला आणि सांगितलं ना त्यांनी की सुखरूप आहेत, त्या जिथे कुठे आहेत सुखरूप आहेत. आता दद्दो बाबा म्हणाले सुखरूप आहेत तर असणार त्या सुखरूप. सांगितलं ना सुखरूप आहेत, बस मग काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. ते दोघी लवकर येतील, तू बघच. येतील आई. हात सोडतोय, जेवून घ्या, शहाणपणा करायचा नाही. ए हात लावायचा नाहीये. तुझ्या बाबाच्या पापाच्या पैशाचं जेवण जेवणापेक्षा ना आम्ही मरून जाऊ. हो मग मरा उपाशी. चल रे. पिहू सॉरी बेटा, मला माहिती तुझ्या पोटात काही नाहीये. खरंच सॉरी. त्या बाबाच्या पैशाच्या जेवणापेक्षा मी उपाशी राहीन. तू नको माझी काळजी करूस. तू स्ट्रॉंग राहा. आपण सुटू इथून. हा धीर सोडू नकोस. काय करू? बाबा तर म्हणालेत की त्या सुखरूप असतील. मला अस्वस्थ का वाटतंय? कुठे गेले असतील दोघे? रागावून गेली असती तर इहूला घेऊन का जाईल? बाबा म्हणतात तसं काही नसेल. त्या कुठल्या संकटात तर नसतील ना?